नमस्ते सर्वांना. आजपासून मी ट्रेकिंगची सिरीज चालू करतो आहे. इथंच आपलं घोराडेश्वर, बाणेरी इथूनचे जवळजवळचे. नंतर कधी सुट्ट्यांमध्ये लांब लांबचं मग रायगड गडावर जायचं मग. तर आज आम्ही घोराडेश्वर चाललो आहे. आत्ता 6 वाजलेत. तर मध्य रूटमध्ये भेटतो. पोचलो आहे इथं घोराडेश्वरवर. आम्ही इथं 3 रस्ते आहेत टोटल. असं आहे की हा फुल ट्रेकिंगचा आहे. इथं पायऱ्या आहेत आणि एक मागून आहे यागड इथून टेकडीच्या मागून. इथून असे पायऱ्या आहेत. इथपर्यंत पायऱ्या होते. इथून वर असा रोड. मम्मी पप्पा खालीच थांबले. त्यांना इथून पुढे जाताना येते. आता उतरताना त्रास यायचा आणि आम्हाला तिथून जायचं आहे. तिथं जायचं आहे म्हणजे त्या टेकडीवर जायचं आहे. अजून अर्धा तास लागेल. चला. इथून इकडे शेलरवाडी केव्स आहे या बाजूला आणि तिकडं आहे. इकडं आपल्याला वर जायचं आहे. तिथं जरा जाऊन येतो आधी. मग इकडं व्ह्यू बघा. इथं पुढं शेलरवाडी केव्स आहे. काय आत वर जायचं परत. हा व्ह्यू बघा कसला आहे. वर आले ना मंदिर टाईप लागेल. ते केव्स वगैरे त्या केव्स पासून असा रोड आहे. अख्खा असा रोड आहे. इथं पण केव्स. शेल्लरवाडी केव्स बोलतात. शेल्लरवाडी केव्स. काय कशाला हे बघा दादा चाललंय तिथं. कशाला जातो? काय इथून गेलाय दादा माझा. इथून तिथं. इथं पाण्याची टाकी. आलोय वर. मधला पार्ट काय शूट नाही केलं मी. रिस्की होतं. अख्खा असा चढ होता. हा व्ह्यू चांगलं आहे. दर सॅटर्डे संडेला ट्रेकिंग आणि स्वीट पण राहतं. तेवढंच चढणं होतं. हा रोड होता बघा. इथून गेलो आम्ही वर. इथून आत्ता खाली उतरलो आणि इथून वर गेलतो. इथून जरा रिस्कीच आहे. इथून उतरताना स्लिप होतंय थोडं. ग्रिपवाले शूज घालायचे मग नाही होणार. उतरले खाली. इथं एक पार्किंग आहे आणि तिकडून जायला लागतं. तिकडं आम्ही लावले ते शेडच्या इकडं पार्किंगला लावली. इथं लावायचं विसरलोच का, कारण की पुढं नाही आणले आम्ही अजून. पुढून युटर्न नाही ना. तर मी ब्लॉग पण इथं एंड करतो आता. चला बाय.